मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, प्रत्येक स्त्री ही क्षणभराची पत्नी परंतु अनंत काळाची माता असते असं म्हणण्यात आलंय. आता अलीकडच्या काळामध्ये आईचं दूध किंवा आईच्या दुधाचे डॉक्टर ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मिल्क बँक नावाची कन्सेप्ट आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या याच्यामध्ये कधीही नव्हतं ब्रेस्ट कॅन्सर हा जो प्रकार आहे हा अनेकांच्या काळजीचा विषय आता झालेला आहे. अनेक आपल्या मातांना ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला होईल की काय अशी भीती कंटिन्युअसली वाटत असते. IQ ज्याला आपण भावनिक बुद्ध्यांक म्हणतो, आपला जो इमोशनल कोशंट आहे तो आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे आपल्या आयुष्याचा हा पॅटर्न तयार होणं, बाकीचं सगळं सोडा, प्रतिकार क्षमता, संपूर्ण आयुष्यभरासाठी आपली जी प्रतिकार क्षमता असते ही प्रतिकार क्षमता किती महत्त्वाची होती हे कोरोना पिरियडनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर आपल्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला प्रतिकार क्षमता देणारं, आपला इमोशनल कोशंट, आपला बुद्ध्यांकसुद्धा वाढवणारं आणि आपल्या आईचं जे मानसिक जे भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे तेही मजबूत करणारं अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांना आजच्या पॉडकास्टमध्ये आपण सहभागी करून घेतलेला आहे. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे. आजचा हा पॉडकास्ट एका दृष्टीनं ऐतिहासिकसुद्धा आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्टसुद्धा आजच्या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेतलेली आहे. त्यामुळे हा संपूर्ण पॉडकास्ट प्रत्येकाने बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोगात पण आणा. तर असे कुठले गैरसमज आहेत की ज्या गैरसमजांमुळे आपली ही स्थिती झालेली आहे? अरे, समाजात स्तनपानाबद्दल इतके गैरसमज आहेत, इतके म्हणजे ते लिहायला बसले ना तर मला तर वाटते एक ग्रंथ होईल. म्हणजे असं आठवणीत राहिलं अशा काही गोष्टी. पहिला गैरसमज घेऊयात. पहिले 3 दिवस आईला दूध नसतं. एका बाळाची आई 24 तासात 900 ml अराउंड दूध तयार करते आणि 2 बाळाची आई 24 तासात 1800 ml दूध तयार करते. की बॉटल फिडिंग आणि ब्रेस्ट फिडिंग याच्यातला काय फरक आहे? एकीकडे गैरसमज आहेत आणि दुसरीकडे गुगल बाबाच्या कृपेनं जास्तीची आणि चुकीची माहिती मिळते. बाळाचं जन्मल्यानंतर स्टमक असतंच किती हो, मार्बल इतकं. मिल्क बँक ही एक अशी जागा आहे जिथे आईचं अमूर्त प्रेम मूर्त रूपात साठवून ठेवलंय आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानते की मी तिथे काम केलंय आणि काम करते. तर अशा पण काही परंपरा किंवा अशा पण काही गोष्टी होत्या का ज्या कामाच्या म्हणजे अशा चांगल्या पण होत्या आपल्या याच्यामध्ये? प्रत्येक मूल हे मोठं होऊन म्हणलं पाहिजे की मैं इतना स्ट्राँग हूँ की मैंने माँ का दूध पिया है. आपण बाळासाठी बंगला, गाडी, कार, काय प्रॉपर्टी त्याच्यासाठी बनवून ठेवतो, इन्व्हेस्ट करतो. पण सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे इम्युनिटी. मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? हाऊ आर यू? आपलं जे जग आहे ते बघा कसं असतं की आपण हिंडून फिरून सगळीकडून येतो त्याच ठिकाणी. आजच्या आपल्या पॉडकास्टचा जो विषय आहे तो खूप खास आहे. आईचं दूध. आपल्यापैकी प्रत्येकाचं स्तनपानाच्या आणि आईच्या दुधावरच आपलं पोषण झालं आहे. आपल्या आयुष्याची सुरुवात तिथून झालेली आहे. तेवढा हा विषय नॅचरल आहे, हा विषय सहज आहे. पण आजच्या काळामध्ये तो विषय खूप महत्त्वाचा होत आहे. जे काही आपण मधल्या काळामध्ये धावपळ, दगदग, तणाव आणि विनाकारणची जी काही उभी करून ठेवलेली आहे सगळी, तर त्या सगळ्या गोष्टीमुळे हा विषय आज जगामध्ये अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. खास करून तुम्ही ऐकलं असेल पेपरमध्ये मिल्क बँक नावाची एक कन्सेप्ट समोर येते आहे. जी आईची मानसिकता असते, बाळाची मानसिकता असते, गर्भसंस्कार नावाचा विषय आपल्या सगळ्यांच्या कानावर पडत असतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी हे असतं की हे बरोबर आहे, नवीन आहे, आपण कुठेतरी ते समजून घेतलं पाहिजे. परंतु मित्रांनो, आज ह्या सगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी, आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी इंटरनॅशनल लॅक्टेशन कन्सल्टंट, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, जागतिक दर्जाच्या आईच्या दुधाच्या डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रिया अस्तुरकर मॅडम आज आपल्यासोबत ह्या सगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, हा विषय
जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा समोर आला होता, म्हणजे मी पण काही दिवसाच्या आधी पेपरमध्ये वाचलं होतं की मिल्क डोनेशन, त्यानंतर मिल्क बँक आहे, गर्भसंस्काराचं वेगवेगळं काही काही वाचायला मिळत होतं. पण असं वाटायचं की हे शब्द आधी कधी ऐकलेले नाही आहेत आणि आता याची गरज वाटते आहे. परत मध्ये एकदा हे पण ऐकायला मिळालं होतं, रेडिओवर एक मुलाखत बघत होतो मी, की स्तनपान जे आहे त्याचा आईच्या आणि मुलांच्या मानसिकतेवर आणि त्याच्या पूर्ण आयुष्यावर, मुलाच्या पूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम पडतो. पण हा विषय कधी इतका असं वाटलं नाही की याची आपल्याला चर्चा करायला मिळेल. खूप सारे प्रश्न ह्या विषयाशी संदर्भात आहे. खास करून मला असं विचारायचं आहे की हा विषय एवढा बेसिक आहे, जिथून आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची सुरुवात होते, पण त्यात आपण जे वेगवेगळे गैरसमज काळानुसार तयार झालेले आहेत, त्या गैरसमजामुळे आपल्याला हा विषय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. तर असे कुठले गैरसमज आहेत की ज्या गैरसमजांमुळं आपली ही स्थिती झालेली आहे? येस, बरोबर बोललात सर तुम्ही. सुरुवात अगदी छान केली की आपली सुरुवात आपल्या आयुष्याची तिथून होते. आणि खरंच माझं नवीन पालकांना म्हणणं आहे की जर तुम्ही चान्स घेताय, आता मूल होणार आहे आपल्याला, तर प्रत्येकाने स्तनपान ह्या विषयावर केंद्रित केलं पाहिजे आणि प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की व्यवस्थित स्तनपान हे अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या बाळाला होईल, कारण ही प्रत्येक पॅरेंटची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक मूल हे मोठं होऊन म्हणलं पाहिजे की मैं इतना स्ट्राँग हूँ की मैंने माँ का दूध पिया है, असं प्रत्येक मूल म्हणलं पाहिजे. तेवढं स्ट्रॉंग मेंटली आणि फिजिकली आपल्याला बाळाला बनवायचं आहे आणि म्हणून प्रत्येक बाळाला स्तनपान हे मिळालं पाहिजे. खरं तर हे वडील म्हणजे नवीन वडील जे होत आहेत, आई वडील, आपण बाळासाठी बंगला, गाडी, कार, काय प्रॉपर्टी त्याच्यासाठी बनवून ठेवतो, इन्व्हेस्ट करतो. पण सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे इम्युनिटी. आणि ही इम्युनिटी बाळाची पहिल्या 3 दिवसात कसं स्तनपान होतं, पहिल्या 3 दिवसात प्रतिकारक शक्ती कसं सुरुवात होती स्तनपानाची, ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि इथूनच आपण गैरसमजाला सुरुवात करूयात. मला असं वाटतं, म्हणजे आता पुढे तुम्ही सांगाच, पण थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतो. म्हणजे कोरोना पिरियडमध्ये हा शब्द खूपदा ऐकला होता. हो. आणि हे पण कारण असेल की बहुतेक लोक जे कोरोना पिरियडमधून ज्यांची प्रतिकारक क्षमता खूप छान होती, खूप चांगली होती, तेच वाचले, ज्यांच्याकडे खूप गाडी, बंगला, कार होती, म्हणजे त्या प्रतिकार क्षमतेचा थेट संबंध आपल्या स्तनपानाशी आहे. आपल्या आईने आपल्याला जे फिडिंग केलेलं आहे त्याच्याशी थेट संबंध त्याच्याशी अगदी आहे. हे अगदी खरं आहे. तर आपण पहिला गैरसमज घेऊयात की पहिले 3 दिवस आईला दूध नसतं. या गैरसमजामुळे खरंच प्रचंड नुकसान होतं बाळांचं. कसं असतं माहिती आहे का, अगदी दूध नसतं असं नसतंच. म्हणजे जर निरोगी बाळ आहे, आई निरोगी आहे, तर अगदी प्रत्येकच बाळाला वरचं दूध द्यायची गरज पडत नसते. दूध येतं कसं, तर छोटंसं थोडी ॲनाटॉमी सांगते थोडीशी. तर दूध का आधीपासून ब्रेस्टमध्ये असतं का की ते दिसलंच पाहिजे डोळ्याला, ते डोळ्याला दिसलं म्हणजेच दूध आहे का त्या आईला, म्हणजे ते त्या बर्थ कंपॅनियनला, म्हणजे आईला, तिच्यासोबत असणारी आई, आत्या, सासू, जे कोणी आहे, जोपर्यंत त्यांच्या डोळ्याला दिसत नाही तोपर्यंत ते बेबीला ब्रेस्टला लावतच नाहीत. पण असं नसतं. दूध येतं कसं, बाळ आईजवळ येतं, प्रेमाने आईजवळ येतं, लॅच करतं, ओढतं, इथून मेसेज तिच्या ब्रेनला जातो. मग प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन, जे हार्मोन दूध तयार करतं, वाढवतं, बाहेर काढण्याची क्रिया करतं, ते वाढतं आणि त्याच्यानंतर लेट डाऊन रिफ्लेक्स येतो, ज्याला आपण म्हणतो पान्हा फुटला. मग तुम्ही बाळाला आईच्या जवळच दिलं नाही, बाळाने ओढलंच नाही, तर पान्हा कुठून फुटेल तिला. तर काय जरुरी आहे, तर बाळ जन्मलं की जेवढं जमेल तेवढ्या लवकर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, जेवढं जमेल तेवढं लॅच करू द्या. तुमच्या डोळ्याला नाही दिसणार, कारण ते अगदी ड्रॉप येतं, छोट्या मात्रेत येतं. आणि बाळाचं जन्मल्यानंतर स्टमक असतंच किती हो, मार्बल इतकं, छोटासा मार्बल एवढंच असतं. त्याच्यात जास्तीत जास्त 5 ml मावू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त मावूच शकत नाही. आणि बेबी ओढतं तसं स्लोली त्याला मिळतं, त्याला आईचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, आई जवळ येणं, हे त्याच्यासाठी खूप जरुरी असतं. आणि ते ओढतं, त्यानंतर ड्रॉप मिळतं. आणि हे जे कोलेस्ट्रम आहे, चीक दूध आहे, हे बाळाचं आयुष्यभराचं वॅक्सिन आहे. का आहे वॅक्सिन हे आयुष्यभराचं,
आमचे एक सर आहेत NICUमध्ये, NICUमध्ये डॉक्टर आहेत ते. म्हणजे ते कायम म्हणत असतात की ज्या बाळाला पहिले 3 दिवसात कोलेस्ट्रॉल चीक दूध मिळतं त्या बाळांचा IQ तर छान असतोच, पण ते शॉर्ट टेम्पर कधीच होत नाहीत. का होत नाहीत थोडंसं समजावून सांगते. आता बाळ हे जे कोलेस्ट्रॉल घेतं आणि ते काय करतं, आतमध्ये ते लायनिंग तयार करतं आणि दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज गट क्लोजर. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला गट क्लोजर म्हणतात. गट क्लोजर म्हणजे काय, तर दरवाजे पटापट इंटेस्टाईनचे बंद करून टाकतं. ते जे सेल्स आहेत ते तिथे हे होतात, जाऊन बसतात. आणि काय आहे, आईचं दूध जिवंत आहे, त्यात बायफिडोबॅक्टेरियम आहे, जीवाणू आहेत, त्याच्यात सेल्स आहेत. आणि काय होतं की ते गट क्लोजरचं काम करतं. आणि मग आता बाळ या जगात आलंय, आता येऊ दे बाहेरचे बॅक्टेरिया, व्हायरस, ॲलर्जन्स, ते बाळाच्या शरीरात जातच नाहीत, कारण ते प्रोटेक्शन तयार केलं आहे कोलेस्ट्रॉलनी. पण जर कोलेस्ट्रॉल न देता आपण दुसरंच फीड बाळाला दिलं तर ते त्या गॅप्समधनं इझिली जातात आणि बाळाला ॲलर्जिक डिसीज, इन्फेक्शनचा धोका होतो. आता दुसरी गोष्ट की कोलेस्ट्रॉल चीक दुधामध्ये बायफिडोबॅक्टेरिया असतात आणि म्हणून म्हणते आईचं दूध जिवंत आहे. आणि ते काय करतात, एक सियालिक ॲसिड नावाचं तत्व तयार करतात आणि जे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पहिल्या 3 दिवसात ज्या बाळाला कोलेस्ट्रॉल मिळतं त्यांचा गट ब्रेन ॲक्सिस तुफान असतो. म्हणून पहिल्या 3 दिवसात ज्या बाळांना कोलेस्ट्रॉल मिळतं, चीक दूध मिळतं, त्यांची इम्युनिटी छान असते, त्यांचं EQ खूप छान असतो, कारण त्यांना त्या पहिल्या 3 दिवसात आई मिळते, डायरेक्ट लॅचिंग होतं, त्यांचं गट खूप हेल्दी असतं. तर मग हा जो गैरसमज आहे की पहिल्या 3 दिवसात अगदी दूध नसतंच, हा जर थोडासा याच्यातपासून आपण दूर गेलो आणि पहिले 3 दिवस जास्तीत जास्त आपण बाळाला आईजवळ ठेवलं, जास्तीत जास्त स्तनपानावर फोकस केलं, आपण ट्राय करूयात. आपण ट्रायच नाही केलं तर कसं जमेल. टॉप फीड देऊ नाही देऊ वरचं ते नंतरची गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी आपण आईजवळ बाळाला नेणं, बाळाने लॅच करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर प्रत्येक बाळाला पहिल्या 3 दिवसात आईजवळ दिलं गेलं, लॅचिंग झालं, थोडं का होईना कोलेस्ट्रॉल मिळालं, तर माझ्या या देशाची यूथ प्रोजनी अगदी फिट हेल्दी असेल. सगळ्या जगात माझ्या देशातल्या यूथला डिमांड असेल. ग्रेट. म्हणजे हा विषय बघा किती महत्त्वाचा आहे. जिथून आपल्या आयुष्याची सुरुवात होते तिथून तर आपलं संपूर्ण राष्ट्र मजबूत, सक्षम, समर्थ असणं इथपर्यंत आपण त्या विषयाचा आवाका जो आहे तो पाहू शकतो. आणि तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सांगितलं की अनेक आत्ता अलीकडच्या काळात, कारण आपण ते वातावरण तयार करत नाही की ते आईला जे दूध यायला, आणि दूध नाही म्हणून मग आपण जवळ म्हणजे नेत नाही. म्हणजे कोणती गोष्ट कारण आणि कोणती गोष्ट त्याचा परिणाम आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही जवळच नेत नाही तर त्याचा परिणाम कसा मिळेल, आहे की नाही. आणि कोरोना काळात आता आपण एवढं बघितलं की प्रतिकार क्षमतेचं महत्त्व किती आहे. आणि आपल्या बाळाला आपल्याला पुढं चालून किती चांगलं एज्युकेशन द्यायचं आहे, घर द्यायचं आहे, बंगला द्यायचा आहे का काय द्यायचं आहे, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्याला जिवंत राहण्यासाठी प्रतिकार क्षमता देणं. आणि ते तुमच्या हातात आहे, ज्याला पैसे लागत नाही आहे तुम्हाला. आणि तेच फक्त ह्या गैरसमजामुळं लोक मिस करत आहेत. आणि त्याच्यामुळं स्वतःचं, आपल्या बाळाचं आणि आपल्या पर्यायी समाजाचं पण किती मोठं नुकसान होते. आणि हे सगळं जे एज्युकेशन आहे किंवा हा अवेअरनेस हा प्रेग्नन्सीत मिळाला पाहिजे. म्हणजे आम्ही जे गर्भसंस्कार घेते, प्रेग्नन्सी क्लासेस घेते, त्यामध्ये आम्ही फक्त त्या लेडीचं गर्भसंस्कार घेत नाही. तिची एकटीची जिम्मेदारी आहे का, नाही, तिची आई, सासू, बर्थ कंपॅनियन, तिचा नवरा, सगळ्यांना ह्या गोष्टी आम्ही समजून सांगतो, त्यांचे पण सेशन घेतो. कारण तिची डिलिव्हरी झालेली, ती त्या अवस्थेत नाही आहे. पण हे बाकीचे लोक आहेत की सिस्टरला सांगायला की नाही आमच्या बाळाला स्किन टू स्किन द्या. आपलं इंडियामध्ये एवढं पॉप्युलेशन आहे, एवढं शक्य नाही आहे प्रत्येकाला, प्रत्येक सिस्टर किंवा प्रत्येक स्टाफ तुम्हाला अर्धा तास बाळाला घेऊन बसेल. नाही, ते तुमचं बाळ आहे, तुम्हाला करायचं आहे. हां, पाहिजे तर त्यांची हेल्प घ्या, त्यांना विचारा, पण हे झालं पाहिजे. आणि जेवढं बाळ आणि आई डिलेव्हरीनंतर एकत्र, तेवढा बाळाचा स्ट्रेस कमी होतो, आईचा स्ट्रेस कमी होतो. मी जेव्हा राऊंड टाकते हॉस्पिटलला, मी तेव्हा बघते की काय असतं, ते बाळ त्या आजीच्या ह्याच्यात मांडीवर, आई इकडं झोपलेली, तिला त्रास होतोय. आणि विचारलं की काय ताई बाळाला नाही दिलं का, नाही तिची आत्ता डिलिव्हरी झाली, तिला झोपू दे, तिला आराम करू दे, बाळ आम्ही सांभाळतो.
असं नाही आहे. उलट बाळ जेवढं आईजवळ असेल तेवढा आईचा स्ट्रेस कमी होईल. ते ऑक्सिटोसिन हार्मोन आहे ना, ते दिस इज अ लव्ह हार्मोन. जेव्हा बाळ जवळ येतं, पाना फुटतो, तो लव्ह हार्मोन आहे. ते आईला पेन कमी करायला मदत करतं. बाळ आणि आई जेवढे एकत्र तेवढा बाळाचाही स्ट्रेस कमी होतो. मग त्या या गैरसमजापैकी नाही नाही तिला आराम करू दे, तिला आराम करू दे, ते बाळ बर्थ कंपॅनियनकडे, आई एकटीच 3 दिवस स्तनपानच होत नाही, त्याला वरतून दिलं जातं. आणि मग ते एकतर वरचं दूध पचायला जड असतं, लवकर बाळाला भूक लागत नाही, इकडे आईला पानाच फुटला नाही कारण बाळच जवळ आलं नाही. आणि मग नंतर जेव्हा 3 दिवसानंतर जेव्हा जास्त तो जो लॅक्टोजेनेसिस सेकंड होतो, म्हणजे पहिले कोलेस्ट्रम असतं, ड्रॉप येतं, आणि 3 दिवसानंतर मिल्क इन होतं, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात दूध येतं. आणि तेव्हा तिचे ब्रेस्ट खूप हार्ड होतात. आणि आता त्यांच्या डोळ्याला ते दिसते म्हणून त्यांना वाटतं की दूध आलं. आणि मग त्यावेळेला जर तुम्ही बाळाला लॅच करायला घेतलं तर 3 दिवस त्याला आयतं मिळालंय. ते कसं काय एवढं हार्ड ब्रेस्टला लॅच करेल? एक तर ते हार्ड होऊन गेलेत ब्रेस्ट. पण तेच जर तुम्ही ब्रेस्ट सॉफ्ट असताना पहिले 3 दिवस त्याला सतत लॅच केलं तर तो 4थ्या दिवशी पण करेल ना. एकदमच 4थ्या दिवशी ब्रेस्ट जवळ आणल्यावर कसं करेल? तर मग ते असं होतं की बाळ बर्थ कंपॅनियनकडे, आईला झोपू दे. तर हा जो गैरसमज आहे हा दूर झाला पाहिजे. जास्तीत जास्त बाळ आणि आई जवळ ठेवले पाहिजे. आईचाही स्ट्रेस कमी होईल आणि बाळाचाही कमी होईल. खूपच म्हणजे एकदम बेसिक, खूप मूळ गोष्ट, खूप बेसिक गोष्ट तुम्ही सांगितलीत, पण खूप महत्त्वाची. म्हणजे बाळाच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे, जी तो आयुष्यभर मरेपर्यंत पुन्हा कधीही अनुभवू शकणार नाही, एवढी महत्त्वाची गोष्ट आपल्या बाळाला देण्यापासून आईवडील ह्या गैरसमजामुळे फक्त मिस होतात. म्हणजे तुमचा जो प्रवास आहे, गर्भसंस्कार, तुम्ही जसं मगाशी सांगितलं, गर्भसंस्काराच्या संदर्भात तुम्ही खूप काही काम केलं आणि त्यानंतर नॅचरली तुम्ही नेक्स्ट स्टेजमध्ये गेलात आणि तुमच्या लक्षात आलं की हा विषय किती महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावर जो आहे तर तो तुम्ही त्याची दखल घेऊन, म्हणजे ज्याची सुरुवात पुण्यात पण आत्ता सुरुवात आहे. मला वाटतं तुम्ही पहिलं आहेत, पहिलं तुमचं. माझ्या गुरु आहेत मंगला वाणी मॅडम. त्यांचं म्हणजे त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो. हा प्रवास कसा झाला, मला हे सगळं मुद्दाम विचारायचं आहे. प्रवास असं की माझी बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे माझी गर्भसंस्कार ANC क्लास. आणि ते 9 महिने माझ्याशी त्या कनेक्टेड असतात लेडीज. आणि मग डिलेवरीनंतर पण मग त्यांना कुठेतरी एक आधार की नाही मॅडमला सांगूयात आपण हे की असं होतं आहे, कारण 9 महिने त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह केलेले असतात, त्यांना सपोर्ट केलेला असतो. आमचा मदर सपोर्ट ग्रुप आहे, ब्रेस्ट फिडिंग मदर सपोर्ट ग्रुप, की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगला प्रमोट करतात. काही मदरला प्रॉब्लेम असं टाकू दे, 24/7 आमचा ग्रुप ॲक्टिव्ह असतो प्रत्येक मदरला हेल्प करण्यासाठी. आणि मग हळूहळू त्यांचे ना माझ्याकडे यायला लागल्या लॅक्टेशनचा प्रॉब्लेम घेऊनच, की दूधच कमी आहे. हा विषय निघाला म्हणून सांगते. दूध कमी आहे याला मेडिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात, म्हणजे आमच्या ह्याच्यात PIMS, परसिव्ड इन्सफिशियंट मिल्क सप्लाय. व्हॉट आय सेड? PIMS. दिस इज अ परसिव्ड. ॲक्च्युअल दूध कमी कुठल्या आईला नसतंच, फार रेअर, म्हणजे अगदी क्वचित कधीतरी दूध नाही असं होईल, फार रेअर कंडिशन असते. PIMS काय, परसिव्ड इन्सफिशियंट मिल्क सप्लाय, हा त्या आईला झाल्यापेक्षा तिच्या बर्थ कंपॅनियनलाच होतो, तिच्या आईला, सासूला, आजूबाजूच्या लोकांना. नाही ते कुठल्या तरी आत्याच्या सुनेचं ना इकडून दूध पित होतं बाळ, तर इकडून गळत होतं, हिचं गळतच नाही. हा एवढा मोठा गैरसमज. असं नसतं, एखाद्या आईचं गळेल, एखाद्या आईचं गळणार नाही. हिचे ना, ती मग मालिशवाली बाई सांगते, मी दुसरीकडे कामाला जाते, मालिशला जाते, तिचे ब्रेस्ट असे हेवी होतात, तुझे लूजच लागतात, तुला दूधच नाही आहे. हा एक मोठा गैरसमज. आणि मग पिळून बघायचं, नाही आमचं तर असं पिळलं की धारा लागायच्या, तुझ्या धाराच लागत नाहीत. हा एक गैरसमज. म्हणजे असे गैरसमज घेऊन येत होत्या आणि तिला दूध असूनही बिचाऱ्या बाळाला वरचं देत होते. आणि मग मला लक्षात आलं की अरे गैरसमज खूप आहेत. बरोबर. आणि मग त्यात अभ्यास करत गेले आणि मग या कोर्सबद्दल माहिती मिळाली आणि हे करून पास झाल्यानंतर मी मग यातच उतरले आणि मी आता गर्भसंस्कार आणि डेडिकेटेड लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणूनच काम करते, बाय हार्ट करते. ग्रेट. पण याच्यात खूप केस स्टडीज तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील ना, म्हणजे असं आठवणीत राहिल्या अशा काही गोष्टी? येस. ज्या तुम्हाला खरं कामाचं समाधान पण तुम्हाला त्यातून मिळालंय? हो. बऱ्याच बघितल्यात, त्यातली काही अगदीच लक्षात राहण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे काय होतं की एक
एक सासू आणि सून दोघीजणी बाळाला घेऊन आल्या आणि सगळं छान, म्हणजे आईला दूध छान, म्हणजे ते स्वतःच सांगत होत्या दूध छान आहे, बाळ छान पितं, ढेकर पण काढतं बाळ. आणि पिडियाट्रिशियननी सांगितलं आहे की सूकडे बघा. बरोबर आहे, सू ही कमीत कमी 6 वेळेला झाली पाहिजे 24 तासात. म्हणजे सू होती आहे म्हणजे दूध पुरतं आहे, म्हणजे सू पण होती आहे तरी बाळाचं वजनच वाढत नाही. आणि म्हणून आता आम्ही त्याला पावडरचं दूध देतो आहे. सगळं छान आहे तरी वजनच वाढत नाही आहे बाळाचं. म्हणजे आईला भरपूर दूध आहे, बाळ पितं आहे, बाळ सू करतं आहे, डेकर काढतं आहे, पण बाळाचं वजन वाढत नाही. आता डॉक्टरांनी सांगितलं की आपण 8 दिवस वाट बघू, नाहीतर मग आपल्याला वरचं सुरूच करायला लागेल, कारण बाळाचं वजनच वाढत नाही. मग आता बरोबर आहे, पिडियाट्रिशियन पण कन्फ्यूज झाले की सू तर छान होती, मग वजन तर वाढायला पाहिजे, आता पर्याय नाही, आता बाळाला वरतूनच द्यायला लागेल. मग आता हे जे गैरसमज आहे ना, पहिले मी या गैरसमजांचा अभ्यास केला. अरे समाजात स्तनपानाबद्दल इतके गैरसमज आहेत, इतके म्हणजे ते लिहायला बसले ना तर मला तर वाटते एक ग्रंथ होईल, एवढे गैरसमज आहेत. तशा गैरसमजांचा अभ्यास केल्यामुळे मग मी विचारलं की तू कसं पाजते बाळाला, मला सांग की किती वेळ पाजते, कसं पाजते. तर म्हणे मॅडम मी इकडे 15 मिनटं घेते, इकडे 15 मिनटं घेते, झालं. मी म्हणलं असं का करते, हे तुला कोणी सांगितलं? नाही, माझ्या मालिशवाल्या बाईंनी सांगितलं की एक स्तन दुधाचं असतं, एक स्तन पाण्याचं असतं, 15 मिनटं बाळाला एका साईडनी पाजायचं, 15 मिनटं दुसऱ्या साईडनी पाजायचं, आणि मी असंच करते. मग तिथे मला प्रॉब्लेम लक्षात आला. काय प्रॉब्लेम होता तर काय असतं, बाळ पीत असताना बाळ फीड करते, बाळ फीड करत असताना सुरुवातीला येतं ते 4 मिल्क, म्हणजे पातळ दूध असतं सुरुवातीचं, आणि मग थोड्या वेळाने हळूहळू हँड मिल्क येतं, म्हणजे घट्टवालं दूध येतं. आणि मग म्हणजे बाळाची पाण्याची पण हे भागते पूर्ण रिक्वायरमेंट, मग त्यात इलेक्ट्रोलाइट्स सगळं असतं, आणि मागणं जे घट्ट दूध येतं ते फॅटवालं असतं, ते ॲक्च्युअल बाळाचं वजन वाढवणारं असतं. आणि ते घेतल्यानंतर बाळाचं वजनही वाढतं, बाळ समाधानी होतं. आणि मग एका वेळी एकच ब्रेस्ट तिने दिलं तर त्याला ते फॅटवालं मागचं दूध जाईल, ज्याच्याने बाळाचं ॲक्च्युअल वजन वाढेल. पण ती काय करत होती, 15 मिनटं इकडे 15 मिनटं तिकडे, ज्याच्यामुळे बाळाला फक्त 4 मिल्क मिळत होतं, पाणीवालं मिल्क मिळत होतं, फॅटवालं मिल्क मिळतच नव्हतं. त्यामुळे बाळाचं वजन वाढत नव्हतं. फक्त मी तिचा फिडिंगचा पॅटर्न बदलला, नेक्स्ट वीकमध्ये बाळाचं वेट गेन छान झालेलं होतं. किती मोठी गोष्ट आहे ना, म्हणजे पाहायला गेलं तर किती बेसिक आहे, पण तसं किती त्या बाळाच्या दृष्टीनं किती महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यभराच्या दृष्टीनं. म्हणजे अशा खूप साऱ्या केस स्टडीज तुम्हाला आतापर्यंत अनुभवायला. आणि एक छोटीशी सांगते, एक आली होती, म्हणजे अगदी तिला म्हणजे अगदी हताश झालेली होती, त्याच्यासोबत तिचा नवरा होता, आई होती का सासू होती आठवत नाही, म्हणजे एक बर्थ कंपॅनियन होती एजेड, तिचा नवरा होता, बाहेर तिचे वडील बसलेले होते, आणि अगदी त्रासलेली होती, म्हणजे खूप तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि बाळ म्हणजे बाळाला प्रचंड ब्लोटिंग, इतकं त्याला पोट दुखत होतं, पूर्ण ब्लोटिंग झालं होतं, खूप रडत होतं बेबी, प्रचंड त्याचं पोटदुखीमुळे ते परेशान होतं बेबी. आणि मला आल्याच समोर लक्षात आलं बेबी खूप इरिटेबल आणि क्रँकी, आणि आई म्हणजे पूर्ण कोलॅप्स झालेली होती. विचारलं काय झालं तर बेबीचं त्यांनी सिम्पटम सांगितले की बेबी रडते, 3 दिवस झाले, प्रचंड त्याचं पोट दुखतंय, आणि आईला फीवर आलेला आहे, ताप आलेली आहे, आणि थंडी वाजून येते, डोकं पण दुखतंय तिचं. मग म्हणलं बरं ठीक आहे, ब्रेस्ट फिडिंग कसं चाललं आहे, तर नाही, आईला ताप आली आहे ना, मग ब्रेस्ट फिडिंग कसं द्यायचं, आई आजारी असल्यावर आम्ही बाळाला आईजवळ देतच नाही. आणि मग त्यांनी काय केलं, आईला दूध छान सगळं व्यवस्थित चाललं होतं, फक्त आई आजारी आहे म्हणून बाळाला ते पावडरचं दूध देत होते, आणि मग त्याचं पोट बिघडलं, कारण ते पचायला जड असतं, आणि बाळाने दूध न पिल्यामुळे तिचे ब्रेस्ट आणखीन एंगॉज झाले, तिचं फीवर आणखीन वाढला, तिला आणखीन त्रास व्हायला लागला. तर म्हणजे काय गैरसमज, तर आई आजारी आहे, आईला अँटीबायोटिक सुरू आहे तर बाळाला दूध द्यायचं नाही, असं नाही आहे. उलट आई आजारी असताना जेवढं ब्रेस्टफीड होईल, एक तर मी सांगितलं त्याप्रमाणे हॅपी हार्मोन, ऑक्सिटोसिन हार्मोन तिला रिलॅक्स ठेवेल. दुसरी गोष्ट, आई ज्या कारणामुळे आजारी पडली आहे, जे बॅक्टेरिया व्हायरस असेल, ज्या कुठल्या जीवाणूमुळे ती आजारी पडली, त्याच्या विरुद्धच्या रेडीमेड अँटीबॉडीज तिच्या दुधातून बाळाला मिळतील, म्हणजे बाळ त्या इन्फेक्शनमुळे आजारी पडणार नाही. आणि बाळाला पुढे पण समजा ते जीवाणू त्याला त्याच्या शरीरात गेला तर तो आजारी पडणार नाही, कारण त्याला ऑलरेडी त्याच्या आईने इम्युनिटी दिली आहे. तर हे लाईफ सेल्स, अँटीबॉडीज हे त्याच्या आईकडनं त्याला मिळाले. तर आई आजारी असताना बाळाला दूर करणं हे चुकीचं आहे, आणि काहीच नाही केलं मी,
फक्त तिचं पटकन स्तनपान सुरू केलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे हा या गैरसमजापायी आईलाही त्रास झाला आणि बाळालाही त्रास झाला. खरं तर आईचं दूध वाईट कधीच नसतं. आईचं दूध ना कधी जास्त होतं ना आईचं दूध कमी होतं ना कधी ते वाईट असतं. आईचं दूध इतकं छान असतं की सगळ्या प्रकारच्या आजारापासून संरक्षण, सगळ्या प्रकारच्या इम्युनिटी, बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट हे सगळं आईच्या दुधाने होतं. कारण हे ब्रेस्टफीड हे फक्त दूध पिणं नाही आहे, दिस इज अ ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी की याच्यामुळे बाळाच्या ब्रेनला ऑक्सिजन जास्त जातो. समाऊ एक स्टडी आहे, जे बाळं जास्त ब्रेस्टफीड करतात त्यांचा IQ पण छान असतो आणि इतकं कस्टमाइज असतं ना आईचं दूध की प्रीमॅच्युअर डिलेवरी एखाद्या आईची झाली आहे आणि एखाद्या आईची म्हणजे पूर्ण 9 महिने 9 दिवस घेऊन डिलेवरी झाली आहे, तर तिचं दूध वेगळं असतं आणि जिची प्रीमॅच्युअर डिलेवरी झाली आहे तिचं दूध वेगळं असतं. कारण या बाळाची थोडी वाढ बाकी आहे त्याप्रमाणे हिचं दूध असतं. तर ते टेलर्ड असतं. प्रत्येक आईच्या दुधातले कंपोनंट हे वेगवेगळे असू शकतात त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आणि जगातला कोणताच कारखाना बनवू शकत नाही. मग बाहेरचं दूध असं आपण कस्टमाइज करू शकतो का? उन्हाळ्यात आईच्या दुधात पाणी जास्त असतं. म्हणजे कस्टमाइज इवन ही पण एक स्टडी आहे की काही हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत तर त्याच्या विरुद्धच्या स्टेम सेलसुद्धा आईच्या दुधात येतात. म्हणजे विचार करा आईचं दूध किती परिपूर्ण आहे. मला तर वाटते देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांना आई बनवली आहे. आणि एवढं महत्त्वाचं असताना फक्त गैरसमजामुळे लोक त्याच्याकडे एक चुकीच्या यानं पाहतात आणि जे काही आत्ता आपण बघतोय ते नुकसान होत आहे. मध्यंतरी एक पिक्चर बघण्यात आला होता की त्याच्यामध्ये इंग्रज अधिकारी जे होते, आत्ता मला नाव आठवत नाही आहे, पण तो इंग्रज अधिकारी जे होते तर त्याच्या बाळांना, म्हणजे आपल्या भारतामध्येच ते यायचे तेव्हा इंग्रजांच्या काळातला होता तो, की त्यांचे जे त्यांच्या बायांना जे बाळ होतात त्यांच्या फिडिंगसाठी ते इंडियन ज्या बाया आहेत, आया आहेत, त्यांना बोलावून त्याचं फिडिंग करायचे, ब्रेस्ट फिडिंग जे आहे ते. तर अशा पण काही परंपरा किंवा अशा पण काही गोष्टी होत्या का ज्या कामाच्या, म्हणजे अशा चांगल्या पण होत्या आपल्या याच्यामध्ये? हो हो हो, अगदीच. म्हणजे खूपच छान मुद्दा मांडला तुम्ही. म्हणजे मी तर हे उदाहरण नेहमी देत असते की काय सांगत असते माहिती आहे का, म्हणजे हे PIMS मी जे म्हणलं, परसिव्ड इन्सफिशियंट मिल्क सप्लाय, दूध कमी आहे दूध कमी आहे. मी सांगते अरे जुळ्या बाळाची आईसुद्धा असं म्हणत नाही की माझ्या एका बाळाने पिलं संपलं, आता मी दुसऱ्या बाळाला पावडरचं देते किंवा वरचं देते, गाईचं देते. नाही, आईचं दूध कधी संपत नसतं. ते डबक्यासारखं नाही आहे की येऊन पडले, ते नदीसारखं वाहतं. बाळ ओढतं तसं दूध येतं, तो पाना फुटत असतो. मग मी काय उदाहरण देते की पहिलेच्या काळामध्ये, खरंच पहिले आयुर्वेदात पण बघायला गेलं तर एक श्लोक आहे सुश्रुतांचा, आहे का चरकचा आता मला आठवत नाही, पण एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये आईच्या दुधाला पर्याय हे आईचं दूध आधी प्रायोरिटी हे त्याच्यात त्यांनी सांगितलंय. मग काय तर त्यांनी हे जे तुम्ही आता बोललात की इंग्रज लोक इंडियन मदर्सला हे करायचे, तर ही जी दुसरी दूध पाजणारी बाई आहे तिला धात्री म्हणतात आयुर्वेदात. की त्यांनी, म्हणजे आयुर्वेदाने सुद्धा हे सांगितलंय की जर काही कारणामुळे आई पाजू शकत नाही, काही कारणामुळे, काही दुर्भाग्यामुळे आई अवेलेबल नाही आहे बाळाला, तर पर्याय काय तर दुसरी आई, म्हणजे आईच्या दुधाला पर्याय हा हे आईचं दूधच. मग मी उत्तर काय देते की शंभूराजेंना त्यांची आई गेली, जर त्यांना गाईचं दूध पाजलं असतं तर ते इतके शूरवीर निपजले नसते. त्यांना धारावणी दूध पाजलं, दुसऱ्या एका स्त्रीने दूध पाजलं आणि म्हणून ते इतके स्ट्रॉंग झाले कारण त्यांनी एका आईचं दूध पिलं. मग ती धाराऊ अशी नाही म्हणली की मी माझ्या बाळाला हे दूध कमी पडेल, मी शंभूराजेला नाही पाजणार, किंवा तिने तिच्या बाळाला न पाजता नाही दिलं, तर तिने तिच्याही बाळाला पाजलं आणि शंभूराजेंनाही पाजलं. तर असं याला मोठं ग्रेट उदाहरण आहे. याला धात्री म्हणतात आणि याला मॉडर्न याच्यानुसार म्हणायचं झालं तर याला वेट नर्सिंग म्हणतात. अँड दिस इज ॲब्सोल्युटली, म्हणजे पहिल्या काळात हे चालायचं, आता ते थोडेसे लिगल इश्यूज येतात त्याच्यात, बट आताही आपण बघतो काही काही फॅमिलीमध्ये ननंद आहे, जाऊ आहे, बहीण आहे, तर जर काही कारणामुळे ही लॅक्टेटिंग आहे आणि ती अवेलेबल नसेल तर त्या पण देतात आणि अलाव करतात समहाऊ, जर ब्लड रिलेशनमध्ये असेल तर. मी ते मध्यंतरी मिल्क बँकचं ऐकलं होतं, म्हणजे रक्तपेढी माहीत आहे आपल्याला, हे माहीत होतं, पण मिल्क बँक कधी ऐकलं नव्हतं. तर ही जी कन्सेप्ट आहे ही याच्यातूनच मग वर आली, कारण ती काय आहे नेमकी कन्सेप्ट मिल्क बँकेची? येस, मिल्क बँक खरंच खूप सुंदर संकल्पना आहे. मिल्क बँकेत मी स्वतः काम केलं आहे, यशोदा ह्युमन मिल्क बँक, DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, आणि अजूनही मी अटॅच आहे तिथे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का,
मिल्क बँक, खरंच म्हणजे मिल्क बँक या विषयावर बोलायचं झालं तर माझ्याकडे तुम्ही दिलेला टाइम खूपच कमी आहे. बोला काही प्रॉब्लेम. मिल्क बँक इतका महत्त्वाचा आहे. येस, मिल्क बँक ही एक अशी जागा आहे जिथे आईचं अमूर्त प्रेम मूर्त रूपात साठवून ठेवलंय आणि मी स्वतःला खूप नशीबवान मानते की मी तिथे काम केलंय आणि काम करते. मिल्क बँक म्हणजे एक अशी जागा आहे जिथे मदर्स दूध डोनेट करतात ज्यांचं एक्स्ट्रा आहे आणि तिथे ते दूध पाश्चराईज केलं जातं आणि पाश्चराईज केल्यानंतर त्याचं प्रॉपर टेस्ट केलं जातं, म्हणजे कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी टेस्ट, आणि नंतर ते गरजू बाळांना, NICUच्या बेबीजला, गरजू बाळांना पाठवलं जातं. बेसिकली NICUमध्ये फार याला म्हणतात PDHM, पाश्चराईज डोनर ह्युमन मिल्क, आणि याची फार मागणी आहे कारण वरच्या दुधामुळे बाळाचे आतडे खराब होतात लवकर, म्हणजे प्रीमॅच्युअर बेबीचे जे कमी याला जन्मलेले आहेत, म्हणजे अगदी 7व्या महिन्यात वगैरे जन्मलेले बाळ आहेत, आणि त्यांना जर आपण हे पाश्चराईज डोनर ह्युमन मिल्क दिलं तर त्यांची रिकव्हरी फास्ट होते कारण आईचं दूध हे जिवंत आहे, त्यात लाईव्ह सेल्स आहेत, अँटीबॉडीज आहेत, WBCs आहेत जे लवकर रिकव्हरी करतात बाळाची. तर अशा मिल्क बँक आपल्या पुण्यात आहेत, 5-6 मिल्क बँक आहेत. पण काय आहे ना, जसं तुम्ही आता बोललात, ब्लड बँकेबद्दल माहिती आहे, ब्लड डोनेशनबद्दल अवेअरनेस आहे, ऑर्गन डोनेशनबद्दल अवेअरनेस आहे, पण मिल्क डोनेशनबद्दल अवेअरनेसच नाही आहे. म्हणजे खरंच लोकांपर्यंत पोहोचलीच नाही ही संकल्पना. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि खरं तर हे या सगळ्यापेक्षा इतकं सोपं आहे ना, एक कधी कधी आईचं दूध जास्त होतं तर आपण ते फेकून देण्याच्या ऐवजी आपण ते दान करू की एखाद्या लेकराचा जीव वाचेल. आणि ही खूप सुंदर संकल्पना आहे. मला तर असं वाटतं की म्हणजे तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ही कुठून समजली? म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही फेरफटका मारत होतात रुग्णालयातून, जे बाळंतीण बाया आहेत त्यांना भेटून येत होतात, पाहत होतात, तर तिथून तुम्हाला लक्षात आलं का? कारण एकीकडे श्रीमंत बाया आहेत, दुसरीकडे गरीब अशा पण बाया आहेत की ज्यांच्या बाळांना खरंच गरज आहे. बाळ पण काही गरीब बाळ पण असतील ना, काही कारणास्तव मेडिकल इश्यूज मुळे समजा त्या आया नाहीच आहे त्यांना पण खूप गरज असेल, खूप गरज असते. ते किती मोठं काम आहे. तिथून तुम्हाला हे सुचलं म्हणजे ऍक्च्युली कसं झालं, मला मिल्क बँक, फक्त मिल्क बँक असतात एवढंच माहीत होतं, पण ते खरंच पुण्यात आहेत हे मला नंतर प्रॅक्टिस करता करता नंतर समजलं आणि मग नंतर मी तिथे काम पण केलं. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळे लोक पाहायला मिळाले असतील. म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत ज्या मातांसाठी काम करता, त्या IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माता, हायफाय श्रीमंत ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. दुसरीकडे दवाखान्यामध्ये अशा काही माता येतात की त्यांना मेडिकल हेल्प पण मिळत नाही, म्हणजे खाण्यापिण्याचेच त्यांचे वांदे असतात असं. तर हे निरीक्षण कसं आहे तुमच्या मताने आणि काय प्लस मायनस पॉईंट आहे दोन्हीकडे? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरंच मी दोन्ही बघितलं आहे. म्हणजे अगदी थोड्याशा तुम्ही म्हटलात तसे श्रीमंत किंवा सगळं अवेलेबल असणाऱ्या सगळीकडून, म्हणजे मानसिक शारीरिकरित्या स्टेबल म्हणा किंवा फायनान्शियली स्टेबल अशाही, आणि अगदी गरीब अशा पण माता मी बघितलेल्या आहेत. दोन्ही याच्यात मी काम करते, अगदी दोन्ही ह्याच्यात. तर कसं असतं की नॉर्मल आपलं रुटीन, म्हणजे नोकरी करणाऱ्या किंवा ITच म्हणता येणार नाही, म्हणजे व्हॉटेवर की जरा व्यवस्थित सदन घरातल्या येतात आणि एक तर असंख्य प्रश्न त्यांच्या मनात असतात. म्हणजे इतके प्रश्न तर मला लगेच लक्षात येतं की ह्या गुगल करून आलेल्या आहेत. अच्छा, हा गुगल मॅनिया सोशल मीडियावरचं, म्हणजे ते गुगल करून त्यांच्या इतके ते प्रश्न विचारतानाच लक्षात येतात, कारण एक्स्ट्रा नॉलेज त्यांना घ्यायचं असते आणि त्याच्यामध्ये त्या कुठेतरी भरकटत जातात. आणि मग त्यांना मला इतकी काउन्सिलिंग करायला लागते, इवन कसं बाळाला पकडायचं आहे, कसं घ्यायचं आहे, लॅचिंग कसं झालं पाहिजे, म्हणजे आणि त्यांचं ते मी सांगते त्यापेक्षाही त्यांच्या बॅक ऑफ द माइंड ते गुगल केलेले क्वेश्चन्स हेच त्यांच्या याच्यात असतात. आणि आणि कसं आहे, त्यांना सेकंड ऑप्शन इझिली अवेलेबल आहे. बाहेरचं दूध, पावडरचं दूध जे काही आहे सहज किंवा वरतून कशाने द्यायचं आहे सहज अवेलेबल आहे त्यांच्यासाठी, कारण ते सर्च करतच असतात, हे करतच असतात. आणि तेच याच्या विरुद्ध आहे अगदी सरकारी दवाखान्यातल्या ह्याच्यातल्या, त्यांच्यासोबतही मी काम करते. तर त्यांच्याकडे पावडरचं दूध घ्यायला काय, त्यांच्याकडे स्वतः खायला पैसे नसतात, तर त्यांच्याकडे सेकंड ऑप्शनच नाही आहे. त्या उत्तमरित्या बाळाला पाजतात. 99% अगदी फार क्वचित एखादीला प्रॉब्लेम येतो आणि ती व्यवस्थित धरते पण.
तर याच्यामध्ये असं का बरं होतं, हिला का धरता येत नाही, ती का धरते? तर मला पर्सनली असं लक्षात आलं, मी विचारते पण ना हिला, आता ही जी एखादी नोकरी करणारी मुलगी आहे आणि हिला मी अगं तू याआधी कधी बेबी पाहिलंस का, तू याआधी कधी बेबीला हँडल केलं का? नाही हे मी पहिल्यांदाच बेबी हातात घेते. कारण एकत्र कुटुंब पद्धतीच नाही आहे. पहिल्या काळात मावशी, आत्या, वहिनी, हिचं बाळ, तिचं बाळ, एकत्र कुटुंब पद्धती, कुणी ना कुणी बाळंतीण असायची, ती कशी घेते, कशी हे करते ते पाहिलेलं असायचं, ऑब्झर्व केलेलं असायचं, बाळाला पकडलेलं असायचं. त्यामुळे तिला कॉन्फिडन्स होता, तिला माहीत होतं. ते तिने पाहिलंच नाही तर त्यात ऑफकोर्स तिची चूक नाही. मग तिच्यासाठी घरी हेल्प करणारं कोण? तर गुगल. मग गुगलकडे आणखीन आपण भरकटत जातो. पण हे जे गरीब लोक असतात ते त्यांचं समहाऊ ते असतात, गरीब असतात, एकत्र धरून राहतात, त्यांनी पाहिलेलं असते, हँडल केलेलं असते बेबी, म्हणून तिला जास्त कॉन्फिडन्स असतो. मग तिला कधी PIMS सिंड्रोम होत नाही, परसिव्ड इन्सफिशियंट मिल्क सप्लाय. ना तिच्या बर्थ कंपेनियनला असतो ना तिला असतो. तिच्याकडे पर्यायच नसतो. इवन मला छोटासा एक एक्सपिरियन्स सांगावासा वाटतो परवाचा. मी क्लिनिकला आले, माझ्या पाऊस पडत होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि मी माझ्या कवर्ड पार्किंग आहे थोडी, आणि मी जस्ट मध्ये आले गेटमधून, गाडी लावणार तितक्यात एक बाई तिथं झोपलेली मला दिसली. ती बाळाला पाजत होती, म्हणजे पाजत होती, मला आधी नाही दिसलं, बाई झोपलेली मला दिसली कारण मी गाडीत होते. आणि मी एवढ्या रागात की काही झालं असतं तर माझ्यावर आलं असतं ना, शेड होतं म्हणून, पाऊस पडत होता म्हणून ती तिथे झोपली, माझ्यावर आलं. मी अशी खूप रागात उतरले पाहिलं तर ते 2 ते 3 आठवड्याचं बाळ फीड करत होतं. तिच्या हाताला सिमेंट होतं, ती ते रोडचं काम सुरू होतं, तिथलं सिमेंटचं काम करत होती, हाताला सिमेंट होतं आणि ती गाढ झोप लागली होती, तिला थकली असेल आणि बाळ हार्डली 3 आठवड्याचं असेल आणि ते बाळ फीड करत होतं. तिथे शेड होतं म्हणून ती तिथं फाटकी चटई टाकून झोपली होती. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी गाडी बाहेर काढून लांब पार्क करून आले. मी तिला डिस्टर्ब नाही केलं, तिला झोप लागली होती, पण म्हणलं OPD जरा वर जावं, तो पेशंट घेऊन खाली यावं, तिच्याशी बोलावं. पण तोपर्यंत ती मायमाऊली निघून गेली होती, पण मला तिच्याशी बोलायचं होतं. हा फरक आहे खूप मोठा. म्हणजे तुम्ही जो प्रसंग सांगितला तो अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहत होता. आणि आपण जे म्हणतो ना कारुण्य काय असतं, याच्यापेक्षा वेगळं काय असतं, ते दुसरं काही नसतं. परदेशामध्ये साधारणतः ह्या सगळ्या गोष्टीची काय सिच्युएशन आहे? आपल्या इथलं आत्ता हे चित्र आहे, एकीकडे तुम्ही आत्ताच सांगितलं तसं पण आहे, आणि दुसरीकडे आपल्या ज्या आता IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या त्या पण माताच आहेत, आणि त्यांच्या बाबतीतले गैरसमज त्यांची काही चूक नाही, त्यांनी बघितलेलंच नाही. आपण काय करतोय की वेस्टर्न कल्चर तर आणतोय, पण त्याच्यातल्या ज्या रेमेडीज आहेत त्या आपण आणत नाही आहे. म्हणजे आपण आपल्यापासून दूर जातोय आणि जे पूर्ण कल्चर आहे वेस्टर्नचं ते पण आपल्याकडे आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला पाहायला मिळते. पण परदेशामध्ये कशी परिस्थिती आहे ह्या सगळ्या प्रश्नांची? काही ठिकाणी ब्रेस्ट फिडिंगला खूप सपोर्ट करतात, काही ठिकाणी नाही आहे ब्रेस्ट फिडिंगला सपोर्ट. आणि वेस्टर्न कल्चरचं झालं तर बॉटल फिडिंगवर मला तो पण प्रश्न विचारायचा आहे की बॉटल फिडिंग आणि ब्रेस्ट फिडिंग याच्यातला काय फरक आहे? कारण अलीकडे ते पण खूप आलंय. हो, तर कसं आहे माहिती आहे का, आपण प्रायोरिटी हे ब्रेस्ट फिडिंगला दिली पाहिजे, प्रायोरिटी. कारण मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे ब्रेस्ट फिडिंग दिस इज डिफरंट. हे देवानी बाळाला शिकून पाठवले, सगळे रिफ्लेक्सेस, रूटिंग, सकिंग, ओके, ह्याच्यामध्ये धरून ओढावं लागतं. आणि ही ब्रेन जिम ॲक्टिव्हिटी आहे. जे बाळ ब्रेस्ट फीड करतात त्यांचा ऑफकोर्स कम्पॅरेटिव्ह टू नॉन ब्रेस्ट फिडिंग बेबी त्यांचा IQ खूप छान असतो, EQ छान असतो, ओके. बॉटल फिडिंगमध्ये काय आहे की चोखलं की मिळतं, त्याच्यामध्ये कष्टच नाहीत, कुठली टेक्निकही नाही, आणि खूप जास्त प्रमाणात मिळतं, अगदी ओव्हर होतं कधी बॉटलमुळे फिडिंग. आणि मग बॉटल दिली की बाळ ब्रेस्ट फीड करतच नाही, कारण त्याला कन्फ्यूज होतं. त्याला एक टर्म आहे दॅट इज कॉल्ड निप्पल कन्फ्युजन, की अरे मला चोखायचं आहे का मला धरून ओढायचं आहे. आणि मग हळूहळू बाळाचा इंटरेस्ट ब्रेस्टवरचा निघून जातो आणि ते आईला पण हे वाटतं चला जाऊ दे, रडते, पटकन देऊन टाकते. आणि ते तिच्या लक्षात येत नाही ती एकदाची बॉटल दोनदा कधी झाली, दोनदाची तीनदा कधी झाली. आणि जसं जसं हे बॉटल फीड वाढत जातं तसं तसं आईचं दूध कमी होतं, कारण इट्स अ डिमांड अँड सप्लाय. बाळाने ओढलंच नाही तर दूध कसं तयार होईल? एका बाळाची आई 24 तासात 900 ml अराउंड दूध तयार करते आणि 2 बाळाची आई 24 तासात 1800 ml दूध तयार करते. मग 2 बाळाची आई दुप्पट दूध का तयार करते?
ती 2दा जेवते, त्याच्याऐवजी 2दा खाते, 2दाच्या ऐवजी 3दा खाते, असं काही नाही आहे. कारण 2 बेबी ऑर्डर टाकतात. मग जशी ऑर्डर पडली तसं दूध येणार. ऑर्डरच पडली नाही, दूध कमी होणार. मग तिला वाटणार मला दूध कमी आहे, हे दुष्टचक्र सुरूच राहतं. आणि मग जर बाळ बॉटलवरच राहिलं तर पुढे अत्यंत दुष्परिणाम होतात बाळाचं. म्हणजे ओबेसिटीला पुढे, म्हणजे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट हे आहेत की बाळाला गॅसेस, ब्लोटिंग, पोट दुखणं हे होतं. आणि लॉंग टर्ममध्ये ओबेसिटी, मग ओबेसिटीशी रिलेटेड कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, म्हणजे अनेक आजारांना बाळ बळी पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेस्ट फिडिंगच्या बेनिफिट्सला मुक्त. तर म्हणून आपण डायरेक्ट बॉटल इंट्रोड्यूस करण्याच्या आधी एकदा स्तनपान तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, एकदा ब्रेस्ट फिडिंग स्पेशालिस्टला भेटावं, बोलावं. मनानेच कुठलीही गोष्ट मनानेच बाळाला सुरू करू नये. आधी आपण जास्तीत जास्त ब्रेस्टवर येते का याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त ब्रेस्ट फिडिंग द्यायचा प्रयत्न करू आणि नंतर त्याचा विचार करू, असं मला वाटतं. खूप महत्त्वाचं आहे ते. मगाशी तुम्ही जेव्हा सांगत होतात ना, म्हणजे रिफ्लेक्स हा जो शब्द तुम्ही वापरलात, की काही न शिकवता बाळ जे करतं, म्हणजे त्याला न शिकवताच करतं, तर ते आपण म्हणूया आईच्या पोटातून ते शिकून येतं, ते रिफ्लेक्ससाठीचं. आता ते शिकलं आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी, म्हणजे ते शिकून आलं आहे ब्रेस्ट फिडिंगसाठीचं आणि आपण त्याला बॉटल देतो आहे, तर नॅचरली ते त्याचे जे कन्फ्युजन होणारच आहेत आणि त्याचा परिणाम त्याच्या पुढच्या आयुष्यावर तो होणारच आहे. किती मोठा प्रश्न तसा बघायला गेला तर. आत्ताच्या उत्तरामध्ये तुम्ही एक धागा सांगितलात, त्यालाच मला थोडंसं पुढे विचारायचं आहे की हे जे ब्रेस्ट फिडिंग ज्या माता करतात, तर त्या मातांच्या मानसिकतेवरला सुद्धा हे काही अफेक्ट करतं? म्हणजे हो, नक्कीच. खूपच छान प्रश्न आहे. ब्रेस्ट फिडिंग, स्तनपानाचे फायदे आपण बाळाला पाहिले, पण स्तनपानाचे फायदे जेवढे बाळाला आहेत तेवढेच आईच्या सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आहेत. बरं. तर काय आहे, तर जास्तीत जास्त जेवढं स्तनपान आई करेल, जेवढं ब्रेस्ट फिडिंग होईल, तेवढं तिच्या शारीरिक आरोग्यासाठी काय, तर कॅलरीज बर्न होतात. तिचा नवरा जर 1 तास जिममध्ये वर्कआउट करतोय आणि ही जर एकदा बाळाला पाजतीये, ही स्तनपान व्यवस्थित करते, ब्रेस्ट फिडिंग करते, तर जास्त कॅलरीज ही बर्न करेल. ओके, तर तिला वेट लॉससाठी याचा म्हणजे फॅट लॉससाठी याचा फायदा होईल. त्यानंतर ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मातांना कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, टाईप 2 डायबिटीज ह्याचा धोका खूप कमी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग इज द बेस्ट वॅक्सिन अगेन्स्ट ब्रेस्ट कॅन्सर. ही एक स्टडी आहे की ब्रेस्ट फिडिंग हे पर इयर ब्रेस्ट फिडिंग हे 15% ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करतं. ही एक खूप छान स्टडी आहे. म्हणजे जर 1 वर्ष तिने ब्रेस्ट फीड केलं तर 15% ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी, 2 वर्ष केलं तर 30%, 3 वर्ष केलं तर 45%. असं करत करत जेवढं एक्सटेंडेड ब्रेस्ट फिडिंग होईल तेवढा तिचा आयुष्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होईल. मग मला सांगा, पहिलेच्या काळामध्ये 4, 5, 6 लेकरं होत होते आणि तिचं स्तनपान सुरूच राहायचं बरेच वर्ष आणि एक्सटेंडेड ब्रेस्ट फिडिंग होतं. 2 वर्ष 3 वर्ष लेकरांना पाजत होते. आणि ही गोष्ट बाळासाठी मला तेही सांगायचं आहे, जेवढं जास्त मॅच्युअर मिल्क जाईल तेवढं लायसोझाईम मुलांना मिळेल, तेवढी ब्रेन डेव्हलपमेंट छान होईल. 1 वर्ष ते 2 वर्षाच्या मधलं ॲक्च्युअल स्तनपान महत्त्वाचं आहे. मग जेवढं जास्त इयर ब्रेस्ट फिडिंग होईल तेवढा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी. आता ब्रेस्ट फिडिंगचा टाईमच कमी आहे, ड्युरेशनच कमी आहे. मी तर काही मुलं असे बघितले की पहिल्या वर्गात जाईपर्यंत त्यांचं ब्रेस्ट फिडिंग होतं. हो, 7 मॅक्सिमम टाइम 7 इयर सांगितलं आहे, म्हणजे खरंच आहे. तर हे झालं तिच्या शारीरिक आरोग्यासाठी तर आवश्यक आहेच आहे, बरेच तिच्यासाठी तर बेनिफिट्स आहेत. पण मानसिक आरोग्य, हो, पोस्टपार्टम डिप्रेशन एक टर्म आहे. म्हणजे प्रत्येक लेडी ही पोस्टपार्टम ब्लूजमध्ये जातेच. म्हणजे डिलेव्हरीनंतर थोडंसं लो वाटतं, थोडं एकदम निराश वाटतं आणि त्या दरम्यान जर तिला छान सपोर्ट नाही मिळाला डिलेव्हरीनंतर तर मग ते पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये बदलतं आणि त्यावेळेला मेडिकेशनची गरज असते. पण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडवाल्या मदर्स ह्या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये फार रेअरली जातात. का, तर ब्रेस्ट फिडिंगमध्ये काय होतं, ऑक्सिटोसिन हार्मोन जास्त तयार होतं. ऑक्सिटोसिन हार्मोन इज अ लव्ह हार्मोन. ऑक्सिटोसिन हार्मोन हा तिच्या शरीरात आनंदाचे तरंग तयार करतो. त्यामध्ये ती कुठल्याही ब्लूज किंवा डिप्रेशनमध्ये जात नाही. खूप छान रिलॅक्स वाटतं, छान झोप लागते. मग ब्रेस्ट फिडिंग हे तिच्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार करतं, म्हणून तिचं मानसिक आरोग्यही छान राहतं. बाळ जेवढं जवळ आहे तेवढं ते हार्मोन तयार होतं, म्हणून नैराश्य हे ब्रेस्ट फिडिंग मातांना फार कमी येतं. ग्रेट. म्हणजे हा जो सगळा सहसंबंध आहे, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचा अवेअरनेस आता मुलींमध्ये खूप आहे. अगदी तरुण मुली असतील, तरुण माता असतील,
40पर्यंतच्या ज्या बाया आहेत त्यांच्यामध्ये पण ते आहे. परंतु आपलं जे ब्रेस्ट फिडिंग आहे त्याचा आणि त्याचा संबंध माहीतच नाही अनेक लोकांना, माहीतच नाही, खूप लोकांना माहीत नाही. म्हणजे हे खूपच महत्त्वाची गोष्ट आजच्या आपल्या याच्यामध्ये तुम्ही सांगितलीत. हजारो लोकांना त्याचा फायदा, लाखो लोकांना म्हणू शकतो आपण, त्याचा फायदा होणार आहे. दुसरं तुम्ही आत्ता जे सांगितलं की मानसिकता, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे मातांची मानसिकता जी आहे तर ती चांगली होण्यामध्ये याचा ब्रेस्ट फिडिंगचा किती मोठा फायदा होतो. हो, अगदी. त्यांचं म्हणजे दोघांचाही IQ पण, मुलांचा आहे आईचा आहे, तो पण IQ खूप चांगला राहतो आणि एकंदरच संपूर्ण जीवनाच्या दृष्टीने ते खूप म्हणजे अत्यंत त्याला काय म्हणूया आपण, बेसिक जी गोष्ट आहे. हा सगळा पॉडकास्ट पाहत असताना मला असं वाटतं आहे की तुकाराम महाराजांनी जे आपल्याला म्हटलं आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, म्हणजे आपल्याला जेवढं बेसिक तुम्ही मगाशी म्हटलं तसं की सगळ्या ठिकाणी देवाला जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई दिली आणि आपल्या आईच्या दुधावर आपल्या सगळ्यांचं पोषण झालं, एवढी आपली बेसिक गोष्ट आहे. पण याच्यापासून दूर जात असल्यामुळे हे प्रॉब्लेम तयार होत आहेत. एक्झॅक्टली. मला एकच गोष्ट ॲड करायची आहे की माझी ना रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की स्तनपानाविषयी काहीही असेल, म्हणजे तुम्हाला दूध वाढायचं औषध घ्यायचं आहे, जे काही आहे तुम्ही प्लीज स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच ही गोष्ट करा. मी 90% काय त्यापेक्षाही जास्त म्हणेल, मी जे कॉम्प्लिकेशन्स बघते आफ्टर डिलेवरी त्यांचं काय की शतावरी घेतात, ग्रॅन्युल्स म्हणजे जे काही आहे कुठलं तरी XYZ कंपनीचं असेल, पण ते कुठल्याही डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं नसतं, कुठल्या हेल्थकेअर प्रोफेशनलनी सांगितलेलं नसतं. ते माझी मावशीची मुलगी घेत होती, माझी मैत्रीण घेते, कुठल्या तरी पुस्तकात वाचलं आहे म्हणून मी शतावरी घेते. शतावरी हे काय जेवण आहे का? शतावरी हे एक औषध आहे, त्याला प्रॉपर डोस आहे. तर किती मिलीग्रॅम मात्रेत गेलं पाहिजे, वेट किती आहे मदरचं, किती दिवस घ्यायचं आहे, खरंच घ्यायचं आहे का? आणि हे म्हणजे शतावरीच म्हणून म्हणत नाही मी, बरेच आहेत दूध वाढवणारे औषधं ह्याच्यामध्ये, पण ते औषधं हे योग्य मात्रेत योग्य वेळी गेले पाहिजे. मनाने उगाच कुणीतरी घेतलं होतं मग याच्याने दूध वाढतं म्हणून मी घेते, खरंच दूध कमी आहे का हे चेकच करत नाहीत आणि सर्रास ही औषधं घेतात. ह्याच्यामुळे आणखीन दूध कमी होतं. आता तुम्हाला वाटेल की दूध वाढायच्या औषधाने दूध कसं कमी होतं, तर मी समजून सांगते तुम्हाला. ओके, तर काय होतं की दूध वाढायचे औषधं घेतले, दूध येऊन पडले, पण बाळाचे डिमांड कमी आहे किंवा समहाव आपल्याकडे काय ते वरतून देतातच आणि वरतून दिल्यानंतर बाळाला लवकर भूक लागत नाही, बाळ लवकर हे येत नाही आईच्या ब्रेस्टवर, किंवा लॅचिंग चुकीचं आहे. म्हणून मी म्हटलं लॅक्टेशन कन्सल्टंटला बेटा, लॅच चुकीचा असला तरी बाळाला दूध ट्रान्सफर होत नाही, बाळ फक्त निप्पलच पकडते, एरिओला नाही पकडत आहे. मग दूध आहे आईला पण दूध ट्रान्सफरच होत नाही. मग काय होतं, दूध येऊन पडलं पण बाळाकडे ट्रान्सफरच झालं नाही. मग तिथे जे येऊन पडलेलं दूध आहे त्याच्यामध्ये फीडबॅक इनिबिटर ऑफ लॅक्टेशन नावाचे प्रोटीन काम करतात त्यावेळेला, जेव्हा दूध बाहेर पडत नाही प्रेशरमुळे, आणि ते ब्रेनला काय मेसेज देतात की बाळाला दुधाची गरज नाही आहे, दूध कमी करून टाका, आणि मग ते ब्रेस्ट दूध कमी करतं. म्हणजे इव्हेंच्युअली तुम्ही दूध वाढायची औषधं घेतली आणि दूध कमी झालं, तर खरंच गरज आहे का दूध वाढायच्या औषधाची? तर तुम्ही काहीही प्रॉब्लेम आहे, स्तनपानाबद्दल काही समस्या आहे, तर पुस्तक वाचून याचं त्याचं ऐकून ट्रीटमेंट केल्यापेक्षा तुम्ही प्रॉपर स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच ट्रीटमेंट करा. म्हणजे एकीकडे गैरसमज आहेत आणि दुसरीकडे गुगल बाबाच्या कृपेनं जास्तीची आणि चुकीची माहिती मिळते, गरज नसलेली मिळते आहे. दोन्ही बाजूनं ते तेवढंच महत्त्वाचं आहे. खरं तर हा विषय इतका गहन आहे, इतका बेसिक आहे आणि इतका महत्त्वाचा आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत, कारण आपण प्रत्येकजण आईच्या पोटातून जन्माला आलेलो आहोत, कोणीच काही वरून पडलेलं नाही आहे आणि आपल्या घरी कुठं नाही कुठं आपला संबंध कोणाशी नाही कोणाशी येतं. आपल्या परिचयामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कुठं नाही कुठं आई असते, कोणी आई होणार असतं. हे सगळं आपलं कंटिन्युअस समाज जीवनामध्ये हे सारखं चालू असतं. त्याच्यामुळं हा विषय सगळ्यांनी समजून घेणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस म्हणजे ज्या विषयात, म्हणजे ह्या विषयाला तुम्ही आलात, या ठिकाणी चर्चा केलीत खूप सुंदर पद्धतीने, इतके सगळे विषय तुम्ही सांगितलेत की मला असं वाटतं की हा एपिसोड सेव्ह करून ठेवून प्रत्येकानं योग्य वेळेला तरी निदान तो पुन्हा एकदा पाहायला पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार, या ठिकाणी आपण आलात आणि निश्चितपणे धन्यवाद. मित्रांनो, हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे, सेव्ह करून ठेवण्यासारखा आहे. आपल्या जवळचे नातेवाईक
किंवा आपल्या कुटुंबातल्या आपल्या समाजातल्या ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा किंवा पोहोचवायला पाहिजे आपण, असा हा एपिसोड आहे. मित्रांनो, आजचा जो पॉडकास्ट होता हा खूप खास आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ खास करून तुम्ही शेअर करून आपल्या संबंधात, आपल्या नात्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जे लोक आहेत ह्या ब्रेस्ट फिडिंगच्या संदर्भातले अतिशय महत्त्वाचे आहे त्यांना तुम्ही तो शेअर केला पाहिजे. एक अतिशय महत्त्वाची विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपला व्हिडिओ पाहणारे जेवढे व्ह्युअर्स आहेत, ते एक असं लक्षात आलं आहे डाटा पाहिल्यानंतर की त्यातले अनेक लोक हे त्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनलला. आणि चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्ही चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा पुढच्या वेळेस नवीन आपला पॉडकास्ट अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन जातं आणि त्याच्यामुळे वेगळं पुन्हा तुम्हाला ते सांगण्याची गरज नसते. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवासुद्धा. आणि पुढचा जो पॉडकास्ट आहे तो कुठल्या विषयावर आला पाहिजे हे तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये न चुकता पुढचा विषय, पुढचा गेस्ट तुम्ही आम्हाला सुचवायचा आहे. धन्यवाद.